4 डिसेंबर 1971 मध्ये केलेल्या कारवाई दरम्यान भारताने प्रथमच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि PNS खैबरसह 4 पाकिस्तानी जहाजे बुडवली. भारतीय नौदल दिन. नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नौदल दिन केव्हा साजरी करण्यात येतो? ऑपरेशन ट्रायडेंट काय आहे? भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत? भारतीय नौदलाची स्थापना केव्हा करण्यात आली? भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? भारतीय नौदलाचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत? भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केव्हा करण्यात आले? भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य काय आहेत? यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर केलेला हा प्रतिहल्ला होता. 4 डिसेंबर 1971 मध्ये केलेल्या या कारवाई दरम्यान भारताने प्रथमच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि PNS खैबरसह 4 पाकिस्तानी जहाजे बुडवली. ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलाने भारताचे तांत्रिक वर्चस्व आणि प्रगती जगाला दाखवून दिली. भारतीय नौदलाच्या या शौर्याचे प्रतीक म्हणून दरवर्षी 4 डिसेंबर हा दिन भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणजेच फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हटले जाते. भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीद्वारे केली गेली. नंतर त्याला रॉयल इंडियन नेव्ही असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये भारतीय नौदल म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली. भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च कमांडर म्हणून नौदलाचे नेतृत्व करतात. भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या सध्याच्या भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर आहेत. ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे सध्याचे नौदल प्रमुख आहेत. 30 एप्रिल 2024 पासून त्यांनी भारतीय नौदलाचे नौदल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. 2 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर भारतीय नौदलाचे नवीन बोधचिन्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून प्रेरित होऊन भारतीय नौदलाचे नवीन बोधचिन्ह तयार करण्यात आले. शनो वरुणा हे भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य आहे. पावसाची देवता म्हणजेच वरुण देवता आमचं रक्षण करो असा या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नौदलाविषयी महत्त्वाची माहिती बघितली आणि त्याचबरोबर ऑपरेशन ट्रायडेंट काय आहे या संदर्भातीलही माहिती बघितली. सरळ सेवा, पोलीस भरती, अग्निवीर, इंडियन नेव्ही, SSCGD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. दरवर्षी भारतीय नौदल दिन केव्हा साजरी केला जातो? पर्याय पहिला 10 मार्च, पर्याय दुसरा 8 ऑक्टोबर, पर्याय तिसरा 21 ऑक्टोबर आणि पर्याय चौथा 4 डिसेंबर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.